दशक 5वा, समास 7वा, बद्ध लक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे, यो जातो मरुदंश जोक्षिततले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला पाचव्या दशकातला जो कालचा समास संपला 6वा, त्यामध्ये त्यांनी सगळं शुद्ध ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान याबद्दलची जे काही विवेचन केलं, ते सगळं विवेचन समजावं. खरं म्हणजे आधीच कोणत्या ना कोणत्या प्रकाराने वेगवेगळ्या प्रकाराने आपण काळजी घेत असतो. आपल्याला असं वाटत असतं आता आपण यात जर या गोष्टी जर आपण बघतोय, जर या ठिकाणी आपल्याला गोडी जर निर्माण झाली, तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बोलणारा बोलणाऱ्याच्या पद्धतीने, ऐकणारा ऐकणाऱ्याच्या पद्धतीने, अनुभवाच्या आपल्या कसोटीवर तावून आपण बघत असतो. त्यासाठी पुन्हा एकदा समर्थांना प्रार्थना करू, जी आपण पहिल्या दशकामध्ये केलेली आहे. कुठे कोणता वेद वेदांत पाहू,
कुठे शास्त्र संभार शोधित जाऊ, कशाला कुणाला पुसू ब्रह्मशोध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, कुणा भीक मागू असे मी अडाणी. ठसे ना मला कुणाचा प्रबोध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. कुठे तीर्थक्षेत्रादी धुंडीत जाऊ, कुठे योग अभ्यास सेवून राहू. कसे आवरू शत्रू हे काम क्रोध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. समर्थे दिली श्रेष्ठ अध्यात्म खाण, पुरे ते वडीना कशाची चवाण. असे लाभला मानसी हाच बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. नसे शास्त्रविद्या कला ज्ञान नाही, बुडे मी सदा संस्कृतीच्या प्रवाही. जरी अज्ञ मी बद्ध होईल सिद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. समर्था असे मी जरी पाप खाणी, अति आदरे ऐकली ग्रंथवाणी. जळे पापराशी मिळे ज्ञान शुद्ध, मला दासबोधीच लाभेल बोध. मला दासबोधीच लाभेल बोध, मला दासबोधीच लाभेल बोध. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता एवढी तळमळून प्रार्थना जर समर्थांना केली, दुसरीकडे कुठेही बघण्याची गरज नाही आहे. साधक म्हणतात आहे की मला दासबोधीच लाभेल बोध, म्हणजे जे आपण ऐकतोय, जे आपण बघतोय, जे आपण श्रवण करतोय, ज्याचं चिंतन आणि मनन करतोय, त्यावरती अपूर्ण श्रद्धा. पुढे कुठेही कसे ओळखू संत पंडित ज्ञानी, काहीही आता मला करायची गरज नाही. कारण त्यांनी म्हटलं आहे की कुणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, तो बंद करा फक्त. जरी अज्ञ मी बद्ध होईल सुनंदाताई ऑडिओ बंद करा. त्या ठिकाणी जरी अज्ञ मी बद्ध होईल सिद्ध. आता हे म्हणण्याचं कारण काय, हे आत्ताचं जे अष्टक आहे ते म्हणण्याचं कारण बद्ध लक्षण आता समर्थ सांगतात आहे. आणि त्यामध्ये त्यांनी शुद्ध ज्ञानाबद्दलही म्हटलं आहे की जळे पापराशी मिळे ज्ञान शुद्ध. मला शुद्ध ज्ञान मिळणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी दासबोधामध्ये शक्य आहेत म्हणजे दिलेल्या आहेत. माझं समर्थांवरती पूर्ण विश्वास असणं खूप आवश्यक आहे. तेव्हा कुठे पुढचे जी लक्षणं आहेत ती सगळे. मग आता मी कोण आहे याचं थोडंसं आपण मागे वर्णन केलं ते. त्रैलोकी धनवंत मी प्रबल मी विद्याब्धी मी धीर मी. त्रैलोकी धनवंत मी प्रबल मी विद्याब्धी मी धीर मी. आहे का आपण? हा प्रश्न विचारायचा आहे मनाला. आपण आहोत का? आपल्याला असं वाटत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टीत कमतरता वाटते. मग आपल्याला जर सगळ्या गोष्टीत कमतरता वाटते, आपल्याला जर सगळ्या गोष्टीमध्ये नुसता गोंधळ आहे मनाचा, तर तो मी नव्हे, मग ते शुद्ध ज्ञान नाही. त्रैलोकी धनवंत मी प्रबल मी विद्याब्धी मी धीर मी. ज्ञाता मी नरनाथ मी विबुध मी स्वानंद मी श्रेष्ठ मी. यांनी तरी सुरुवात करावी कमीत कमी. त्यांची बद्ध लक्षणं, सिद्ध लक्षणं, मुक्त लक्षणं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठे बसायचं याची मनाची तयारी आणि सुपीक जमीन तयार करून ठेवणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे आता. त्यामुळे त्रैलोकी धनवंत मी प्रबल मी विद्याब्धी मी धीर मी. ज्ञाता मी नरनाथ मी विबुध मी स्वानंद मी श्रेष्ठ मी. भोक्ता मीच सृजान मी सृजन मी सर्वत्र मी सर्व मी. मी हेची कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. जय जय रघुवीर समर्थ. शेवटी म्हणतात कोठील मी कोण मी. मनाला पटवतोय आपण आता शुद्ध ज्ञानाने. मनाला पटवायचं आहे की भोक्ता मीच सृजान मी सृजन मी सर्वत्र मी सर्व मी. त्यासाठी आपण एक उपाय जो काल बघितला की आपण जर स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला
तर आतमध्ये सर्व उत्तम असं ज्ञान आपल्याला आहे हे समजतं. आपल्याला सगळे चांगल्या गोष्टी आवडतात. मग तो जो भोगता आहे ना, तो जे सगळं चांगलं जाणतो, तो वाईटही जाणतो. त्या सगळ्यांना जाणणारा जो काही भोगता आहे तो मी आहे. आणि तो मी म्हणजे हा नश्वर देह नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींनी मनाची पक्की खात्री करून, समर्थांना आळवून प्रार्थना करून की कुठे कोणता वेद वेदांत पाहू, हे जे 8 ओळीचं आपण अष्टक म्हणतोय, आपण मी कोण आहे. आणि त्यानंतर योग वसिष्ठातलं एक वाक्य की अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडहा अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव. आता सगळ्यात मोठी गोष्ट वसिष्ठांनी रामाला सांगितली की आतून तू त्यागमूर्ती राहा, बाहेरून तू जसं वागायचंय तसं वाग. जे कर्म सांगितले भगवद्गीतेमध्ये ते. मग हे सगळं जर तुम्ही आपण हे सगळं करू शकलो म्हणजे हे समजू शकलो. समजणं खूप आवश्यक आहे. आणि समजायचं असेल तर आता हे सगळं थोडीशी मनाची तयारी समर्थांच्या कृपेने करून घ्यायची. आणि त्यावरती सतत विचार जेव्हा करतो तेव्हा मनाला खरं शांतता आणि समाधान मिळतं. आता हा जो दशक 5वा समास 6वा आहे, बद्ध लक्षण, हे जे सुरू होत आहे त्यामध्ये आपण कुठे बसतो हे सुद्धा आपण बघणार आहे. आपण कुठे बसतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण सुरुवातीला पुन्हा थोडंसं जी प्रस्तावना, जसं बेलसरे सुद्धा सुरुवातीला दासबोधाच्या प्रस्तावना करतात तशी प्रस्तावना आता आपल्याला त्यांनी म्हटलं आहे. विवेक आणि वैराग्य जेव्हा त्यांनी सांगितलं शुद्ध ज्ञानामध्ये, विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय शुद्ध ज्ञान आत्मज्ञान मिळत नाही. आत्मज्ञानापर्यंत जायचं असेल, आता उदाहरण दिलं आहे आपल्याला आईचं, की आई कामात आहे आणि आई जेव्हा कामात असते तेव्हा ती काय करते, आपल्या मुलाला खेळणं देते, काहीतरी खायला देते आणि खायला देऊन कामात त्याला म्हणते तू त्यामध्ये तू थोडा वेळ खेळ, मला थोडं काम आहे. असं जेव्हा ती कामामध्ये स्वतः रमते आणि याला काहीतरी खायला देते किंवा खेळणं देते तर तो त्या खेळण्याशी अतिशय छान उत्तम प्रकारे रमतो. आणि त्याचं खाणं झालं, त्याचं खेळणं झालं, त्या खेळण्यामधलं मन त्याचं उडतं आहे. आणि तो हळूच म्हणतो आता काही वेळाने, आता मला हे खेळणंही नको, आता मला हे खायलाही नको, आता मला फक्त तूच पाहिजे. आता तू स्वतः माझ्याजवळ बस आणि तरच मला हा आनंद मिळणार आहे. मग हे जे म्हणायचं आहे उदाहरण याचं आहे की खेळण्यामध्ये किती वेळ रमेल माणूस. तो मुलगा जसं उदाहरण आपण घेतलं, त्या मुलाला थोडा वेळ बरं वाटतं आणि प्रत्यक्षामध्ये त्या खेळण्यामधली जर आवड त्याची थोड्या वेळाने हातात एखादी गोष्ट आली, सतत ती गृहीत धरल्या गेली की त्यामध्ये एवढा आपल्याला आवड राहत नाही. मग शेवटी म्हणतो हे खेळणं नको, आता या खेळणं मला कंटाळवाणं झालं. कितीही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी दिली तरी पण तो कंटाळतो आणि शेवटी म्हणतो आई आता तू माझ्याजवळ बस. मग तेव्हा जे वैराग्य आलंय त्याला त्या खेळण्याचं, ते खेळणं त्याला जे नको आहे आणि त्याला आई पाहिजे, ते विवेक आणि वैराग्याचं उदाहरण आहे. वैराग्य कसं आलं, त्याला खेळून झालंय आणि खेळल्यानंतर त्यामधला त्याचा आनंद संपलेला आहे. कारण त्यामध्ये खूप वेळ टिकणारा आनंद त्याला मिळाला नाही ते खेळण्यातला आणि तो म्हणाला आता मला खेळणं नको, मला आई पाहिजे. आता हे बद्ध लक्षणाकडे जर जायचं असेल तर बांधलेले कसं असतो, जे ज्ञानच नाही आपल्याला या गोष्टीचं की आई आपली वर आहे, आपल्याला प्राधान्य कशाला द्यायचं आहे. मग तो मुलगा प्राधान्य देतो आईला. मग आईला प्राधान्य दिल्याबरोबर आपोआप खेळण्यामधलं लक्ष त्याचं कमी होतं. मग ह्याला जबरदस्तीने खेळणं हातातलं काढून घेतलं असं म्हणता येत नाही. हातामधलं खेळणं त्याच्या काढून घेतलं आणि आईकडे ओढलं असं म्हणत नाही. ती त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नैसर्गिक प्रवृत्ती आईचं प्रेम आहे. आईने दिसणं आणि आईने प्रेम करणं ही त्याची जशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे, तशी आत्म्याची नैसर्गिक प्रवृत्ती परमात्म्याचं मिलन आहे. परमात्म्याला भेटावं वाटतंय, त्याचा गोडवा. मग आपोआप जे वैराग्य निर्माण होतं या खेळातून, त्या मुलाला जसं निर्माण झालं तसं आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी दुय्यम वाटायला लागतात. ज्याला प्राधान्य देत होतो, पूर्ण आयुष्य ज्यासाठी आपण खर्ची घातलं, त्याला प्राधान्य न देता प्राधान्य आपण आपल्या भगवंताला देतो. तो विवेक. आणि त्यापासून विवेक म्हणजे प्राधान्य भगवंताला दिल्यामुळे बाकीच्या गोष्टींना जे दुय्यम स्थान येतं त्याला वैराग्य म्हणायचं. जय जय रघुवीर समर्थ. बाकी सोडायचं काही नाही असं साधं सरळ तत्वज्ञान जर कळलं तर प्राधान्य जसं मूल आईला देतं त्यामुळे दोघांनाही आनंद होतो. त्या मुलाला आई भेटते आणि आईलाही वाटतं अरे कितीतरी खेळणी दिली तरी ते मूल काही रमत नाही माझ्याशिवाय, ते माझ्याचकडे येतं आहे असं जेव्हा म्हणतं, त्या दोघांना जो आनंद होतो, ती आई जी त्याच्याजवळ बसते त्याला जे आनंदाने कुरवाळते, त्यातून जे दोघांचा आनंद आहे तोच जीवाशिवाचं मिलन आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी खेळण्यापुरत्या मर्यादित आहे. त्यामध्ये अज्ञानामध्ये ते सुख वाटतं. आणि त्याचं सुद्धा उदाहरण देताना पुढे सांगते की ते अज्ञानापासून जे सुरू झालं ते पूर्ण ज्ञानापर्यंत संपावं, हेच नरदेहाचं कौतुक आहे.
मग तो म्हणतो मला तू पाहिजे आहे, म्हणजे हा विवेक आहे. तो मुलगा म्हणतो मला तू पाहिजे, जसं आपण म्हणायचं की मला देव पाहिजे, मग हा विवेक आहे. आणि त्या विवेकासाठी मग आता प्राधान्य, आपण जप करायचा आहे, आपण हे सगळं ज्ञान मिळवायचं आहे, हे केव्हा उरलेल्या वेळात जेव्हा करतो तर प्राधान्य देव असतो, प्राधान्य देव नसतो, प्राधान्य हा संसार असतो. आता या ठिकाणी संसार बाजूला करून थोडाफार मी वेळ जर काढला विवेकाने देवासाठी, तर ते प्राधान्य देवाला दिल्या गेलं. आणि हाच जो प्रकार आहे तो जो मुलाचा आणि आईचा आहे, तोच भक्ताचा आणि भगवंताचा आहे, हे सांगण्याचं काम आपल्याला सद्गुरू करत असतात. त्यामुळे आपण सतत सद्गुरूंची प्रार्थना करतो. मग विवेक म्हणजे काय, की निवड करायची आपण, की भगवंत हवासा वाटणे. भगवंत हवासा वाटणे ही निवड, एका निवडीवर आपलं सगळं जीवन आहे. बोलायला बसलं ना तर या सगळ्या ओव्यांमध्ये तर बोलतोच आहे, इतर वेळीसुद्धा एकात एक विषय निघतात. निवड कोणती एका निवडीवर. एक जी निवड केली तिने की लक्ष्मण रेखा पार करायची आणि रावणाला भिक्षा द्यायची, ही तिची निवड आहे. ती निवड केल्याबरोबर ते सगळे पुढचं सगळं रामायण घडलेलं आहे. म्हणजे एका निवडीवर आपलं सगळं जीवन बदलतं. जसं निवड केली द्रौपदीनी कृष्णाची, ताबडतोब कृष्ण धावला. आपल्या एका विचारावर तर सगळं आहे, त्याला विवेक म्हणतात समर्थ. आणि वैराग्य म्हणजे ह्या व्यतिरिक्त, देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही न आवडणे. सगळ्यात पहिल्यांदा देव आणि त्याच्यानंतर प्राधान्यक्रम संपल्यानंतर मग इतर गोष्टी करणे, ह्याला म्हणतात नावड. म्हणजे भगवंताखेरीज कोणतीही गोष्ट न आवडणे, जास्त न आवडणे, भगवंताला प्राधान्य देणे, ह्या गोष्टीला आपण वैराग्य आणि विवेक इतक्या साध्या गोष्टीमध्ये महत्त्व दिलेलं आहे. आता महत्त्व दिलं आहे, मग हे वैराग्य कसं निवडायचं हे तिसऱ्या निरूपणामध्ये आपलं पूर्ण झालं आहे. तिसरा जो दशक आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वगुण परीक्षा जी सांगितली, त्या ठिकाणी आपण त्यासाठी हेच निरूपण केलेलं आहे. आता या ठिकाणी जगामध्ये दोनच प्रकारची माणसं असतात असं बेलसरे म्हणतात, की जगामध्ये दोनच प्रकारची माणसं आहेत. आता परमार्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर दोनच प्रकारची माणसं आहेत, एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. दोनच प्रकारची माणसांची जर आपण प्रकार केला तर ज्ञानी म्हणजे जन्माला येतो तो अज्ञानाने येतो, तो अज्ञान जन्माला आल्यावर अज्ञानी असतो आणि त्याच्यावरती मायेचा पगडा असतो, हा एक प्रकार. आणि त्यानंतर जेव्हा आयुष्य सुरू होतं त्यानंतर ती त्या गोष्टीला जो पुढे पुढे जातो आणि शेवट ज्ञानापर्यंत जर येऊ शकत असेल तर ते ज्ञान. ह्याच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्याही गोष्टीला महत्त्व, जसं आपण म्हटलं शुद्ध ज्ञानामध्ये कोणत्याही गोष्टीला महत्त्व दिलं नाही परमार्थामध्ये. कारण आपल्याला आता सत्याकडे जायचं आहे, खऱ्या आनंदाकडे आणि खऱ्या समाधानाकडे जायचं असेल तर बाकीच्या गोष्टी गौण म्हणजे वैराग्यामध्ये टाकल्या आहेत. ते करत असताना आपलं जर लक्ष देवाकडे असेल तर ते वैराग्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता दोनच प्रकारचे माणसं आहेत, एक म्हणजे ज्ञानी आणि एक म्हणजे अज्ञानी. पण ज्ञानी म्हणजे बद्ध, अज्ञानी म्हणजे बद्ध आणि जो ज्ञानी आहे तो सिद्ध. आता बद्ध आणि सिद्ध या दोन प्रकार. म्हणजे सिद्ध म्हणजे पोहोचले तिथपर्यंत, तर नाही तर मधल्या ज्या 4 अवस्था आहेत त्याचं सुद्धा वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आता परमार्थिक प्रगती जर करायची इच्छा झाली तर अशी समजा एक जीवनाची एक जर रेषा काढली, त्या जीवनाच्या रेषेमध्ये जन्म आहे, मध्ये आपलं जीवन आहे आणि शेवट जर करायचं असेल आपल्या जीवनाचा, तसं जीवन तर सुरूच राहणार आहे. कारण रेषा ही अनंत असते. रेषेचं वैशिष्ट्य आहे, सेगमेंट आणि रेषेमध्ये फरक आहे. सेगमेंट म्हणजे दोन्हीकडे संपतात, इथे जन्म झाला इथे मृत्यू असं संपत नाही जीवन. इकडेही सुरू, मागचंही जीवन आहे, पुढेही आपलं काय होतं माहिती नाही. त्याच्यामुळे दोन्ही एका रेषेला ॲरो आहे. मग ज्या ठिकाणी आपला जन्म झाला तो आहे अज्ञानाचा दिवस म्हणायचा, की आपला जन्म झाला बाहेर पडलो पोटाच्या म्हणून अज्ञान. मग त्यानंतर जे जीवन सुरू होतं, ती प्रगती जर रेषा काढली तर ती रेषा काढत असताना आपल्याला अज्ञान म्हणजे काय आहे, समर्थ म्हणतात अज्ञान म्हणजे काय आहे, मी खरा आहे, मी देह आहे आणि देव खरा नाही असं वाटणं म्हणजे अज्ञान आहे. आपण अज्ञानी होतो आहे की देव खरा नाही आहे, कारण दिसत नाही, ते अज्ञान आहे म्हणतात. आता दोनच प्रकार सांगितले की नाही, ज्ञान आणि अज्ञान. तर यामुळे अज्ञान काय आहे की मी खरा आहे, माझा देह खरा आहे, माझा संसार खरा आहे, मी अगदी हे जे जगतोय ते खरं जीवन जगतोय आणि देव वगैरे काही खरा नाही असं वाटत असतं आपल्याला. किती दिवस वाटतं, आपल्या पूर्वपुण्याप्रमाणे जसे संस्कार असतील तितके दिवस वाटतं, ते अज्ञान आहे. पण एकदा का त्या मार्गावर प्रगती झाली, जीवनाला सुरुवात झाली की मग असं पुढे जाऊन ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे मी खरा नाही, जगत खरं नाही आणि सत्य देवच आहे आणि देवाचा मी अंश आहे, इथपर्यंत जायचं आहे. मग हा जो देहाभिमान कमी होणे म्हणजे अज्ञान कमी होणे आणि ज्ञानाकडे जाणे, हे आपण शुद्ध निरूपणामध्ये ऐकलेलं आहे. मग आरंभ बिंदूमध्ये
आरंभबिंदूमध्ये आपण आनंदात जगतो, जन्म झाला समजतच नाही. त्यांनी लिहूनच ठेवलं आहे 4 अवस्था. म्हणजे एका अभंगामध्ये लिहिले आहेत ना, की बालपण कशात गेलं, तारुण्य कशात गेलं, मग वृद्धापकाळ कशामध्ये गेला, की वृद्धापकाळामध्ये इच्छा असून सुद्धा शरीर साथ देत नाही, बुद्धी साथ देत नाही, असंच आपलं आयुष्य जातं. मग आरंभबिंदू अज्ञानाचा जर असेल तर कधी ना कधी जर आपण इकडे शिकतो म्हणतो, ज्ञान घेतो म्हणतो, तर हे ज्ञानाकडे वळायला नको का आपण? पण आपण अज्ञानातच जर आपण मध्यबिंदूपर्यंत आलो, 2 जर घेतले आपण, मध्यबिंदू, आरंभबिंदू, मध्यबिंदू आणि आपल्या जीवनाचा शेवट. जीवन सुरू राहणार आहे, पण आपल्या जीवनाचा शेवट हा जर आपण अंतबिंदू घेतला, तर मध्यबिंदूपर्यंत आता आपण आलो आहे असं समजायला हरकत नाही. की थोडं थोडं असं वाटतं आहे की काहीतरी वेगळं पुढे आहे, ह्याला मध्यबिंदू म्हणलेलं आहे. मग या बद्ध लक्षणामध्ये जे काही त्याचे आता लक्षणं सांगणार आहे, त्यामध्ये आपण कुठे बसतो? मध्यबिंदू म्हणजे कुठे? की आता खरं वाटायला लागलं आहे की हे जे दिसतंय तेवढंच फक्त खरं नाही, यापेक्षा अधिक काहीतरी आहे, तो आहे आपला मध्यबिंदू. आरंभबिंदू अज्ञानात गेला. आपण जर 58-60 वर्षाचे असू तर या ठिकाणी मध्यबिंदू म्हणायला हरकत नाही. म्हणून सद्गुरू वगैरे म्हणतात की जेव्हा परमार्थाची सुरुवात होते तेव्हा खरं वय धरायला पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष असलो 50 वर्षाचे तरी कळायला लागलं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, असं जीवन जगायचं. मग ह्याला मध्यबिंदू म्हटलं आहे. म्हणजे आता आपला खरा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. मग देहाभिमान कमी झाला, मग तो मध्यबिंदू आला. मग अंताकडे यायचा असेल तर तो एखादी गोष्ट सोडणे विवेकाने, की मला आता ह्या देहाभिमान म्हणजे देहाच्या संबंधातल्या गोष्टी नाही, तर मग मध्यबिंदूपर्यंत जर आलो तर मध्यबिंदूवर आल्यावर मग आता मागे नाही वळायचं, मग पुन्हा अज्ञानाकडे वळायचं नाही. तर तो आपल्याला पुढचा मिळणार आहे आपल्याला मुमुक्षु. नाही तर आपण बद्धमध्येच आहोत. अज्ञान आणि मध्यबिंदू म्हणजे आरंभबिंदू आणि मध्यबिंदूपर्यंत आपण अज्ञानातच आहोत. पण अज्ञानानंतर जर थोडं पुढे सरकलो की हे सगळं जर सोडावं लागलं तर पाठी कोरी करणं सोपं नाही आहे. सगळ्या पद्धतीने पाठी कोरी करायचे, जीवनाचे अनुभवच मिटवून टाकायचे आहे. आणि जर त्याच्या पुढे आपण पाय टाकला तर कुठे सरकलो तर ती मुमुक्षु अवस्था आहे, की इच्छा आहे. जसं उदाहरणार्थ की ज्या ठिकाणी आपण म्हटलं मुलांनी रेतीमध्ये घर बांधलं, रेतीमध्ये घर बांधल्यानंतर जर त्यांनी म्हटलं की खेळले दिवसभर आणि संध्याकाळी जाण्याची इच्छा, म्हणजे तो मध्यबिंदू. की आता खेळणं झालं, आता आम्हाला परत घरी जायचं आहे, जाण्याची इच्छा. जाणारे म्हणजे साधक, जाणारे साधक, जे जात आहेत धावत पळत आईकडे ते साधक, आणि जे घरापर्यंत पोचले ते सिद्ध. जय जय रघुवीर समर्थ. जे सुरुवातीला वाटणं म्हणजे मुमुक्षत्व, अजून मुमुक्षत्व पण नाही आहे. भक्त वगैरे हा विषय नंतरचा आहे. मुमुक्षत्वामध्ये बोलतायत की आरंभबिंदूमध्ये अज्ञान आहे, अज्ञानामध्ये काहीच सोडलेलं नाही आहे आणि न कळता जाणीवच नाही कशाची, अशा प्रकारचं जे जीवन 50, 60, 70, 80 किती वर्ष झालं ते तेव्हा जेव्हा कळलं, वाटलं, हातामध्ये दासबोध पडला किंवा संत संगती झाली, तर तो मध्यबिंदू झाला. आणि मध्यबिंदूमध्ये जेव्हा आपण सोडतो तेव्हा ते मुमुक्षत्व म्हणजे मला असं वाटतंय की घरी जावं, या ठिकाणी मला पूर्ण काही समाधान मिळणार नाही, मला घरी पोचायचं आहे. जसे मुलं घरी पळतात, पाय मारतात, लाथ मारतात त्या घराला, त्या मातीच्या घराला, आणि म्हणतात आईकडे जायचं आहे. समुद्रातले रेतीचं ते घर तोडतात आणि आईकडे पळतात. पळत जाणारे साधक आहे. आणि जर ते घरी जाऊन पोचतात, जेव्हा ती जी अवस्था आहे, जे आईला भेटतात, घरी स्वतःच्या जातात, पोचतात, ते सिद्ध आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला हे सगळं आता कुठे मध्यबिंदूवर आलो. मध्यबिंदू नंतर तिसरा वर्ग मुमुक्ष म्हणजे मला मोक्ष मिळावा, मला मुक्ती मिळावी, मला खरं समाधान मिळावं असं वाटणे. फक्त त्याच्यात आपण केलेलं काहीच नाही अजून, ते वाटणे म्हणजे मुमुक्षत्व आहे. आणि मग त्यामुळे जर काही साधन करायला लागलो, त्यानुसार जर आपण वागायला लागलो, तसं जर जीवन जगायला लागलो, तर आपण साधक झालो. मग साधक ही अवस्था मुमुक्षुच्या नंतरची आहे. आणि साधकांनी केलेलं साधन मुमुक्षुची अवस्था, वरतून सद्गुरूंची कृपा आणि सगळ्या रामरायाची कृपा झाली तर त्याला आत्मज्ञान होतं. आणि मग तो सिद्ध म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत, अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जाण्याची अवस्था म्हणजे हा देह आहे. पण तोपर्यंत आपण मध्यबिंदूपर्यंत जास्तीत जास्त लोक जातात. जगले म्हणजे नुसतं जगले म्हणजे पूर्ण जगणं नाही. जसं मी विरोधाभास म्हटलं, तर जीवन हा खरा विरोधाभास, ज्या ठिकाणी पूर्णत्व पाहिजे जीवनाला. फक्त श्रेयस आणि प्रेयसावर जे बोललो, की जे फक्त श्रेयस आहे
ते आपल्याला जे आवडतं तेवढंच जर आपण केलं तर पुढे सरकलोच नाही. आणि पुढे सरकणं म्हणजे मुमुक्षु अवस्था. आणि मुमुक्षु अवस्थेनंतर जर समजलं की मला हे असं करायचं आहे, त्यानंतर तर खरी तपश्चर्या आहे की ती साधना करायची आहे. आणि ती साधना करत असताना सद्गुरूंचं साधन आपल्या हातात आहे आणि परमेश्वराची कृपा आहे, तेव्हा कुठे त्याला ते आत्मज्ञानापर्यंत जाता येतं. अशा 4 अवस्था सुपीक जमीन जर आपल्या मनाची तयार केली तरच आपण तिथपर्यंत जाऊ शकू ना. त्यामुळे बद्धापेक्षा मुमुक्षु बरा, नाही का. बद्ध आहे, अज्ञानी आहे, मला काहीच कळत नाही, ही जी अवस्था आता कळली तो मुमुक्षु आहे. बद्धापेक्षा मुमुक्षु बरा. मुमुक्षुपेक्षा साधक उत्तम. होतच नाही साधन. कळलं तरी सुद्धा वळत नाही म्हणतात ना. कळलं तर वळत नाही, आधी कळतच नाही. कळण्यासाठी 80 वर्ष गेले आणि त्याच्यानंतर कळल्यावर वळलं नाही, म्हणजे मुमुक्षुपेक्षा साधक बरा. आणि साधकापेक्षा सिद्ध उत्तमच आहे. सिद्ध होण्यासाठीच आपला जन्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि ही जी मध्यापर्यंत आलेली अवस्था आहे, तिथे जो कोणी थांबला आणि त्या ठिकाणी जर आयुष्य संपलं तर पुन्हा जन्म घेणं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण आपण ज्याचा अंश आहोत तो आनंदाचा अंश आहे आणि आनंद आणि समाधान मिळेपर्यंत आपल्याला जीवन घ्यावंच लागणार आहे. आणि हे जर कळलं तर जशी नदी समुद्राला मिळते, गंगासागर, जसं नदी समुद्राला मिळते, शेवटच्या क्षणी ती हिंमत करते आणि मिसळूनच जाते. मी वेगळा आणि तू वेगळं असं समजत नाही आणि शेवटच्या क्षणी जी उडी मारते ते सिद्धत्व आहे. आणि तू आणि मी काही वेगळा नाही असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा ती सिद्ध अवस्था आहे. अशा या 4 अवस्था आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे बद्धापेक्षा मुमुक्षु बरा, मुमुक्षुपेक्षा साधक बरा, साधकापेक्षा साधना करणारा बरा आणि साधकामुळे साधना झाल्यामुळे जो होतो तो सिद्ध अतिशय उच्च दर्जाचा म्हणण्यापेक्षा नैसर्गिकरित्या तेच आपल्या जीवनाचं सार आहे हे समजलेला सिद्ध, याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आणि ह्यासाठी आत्तापर्यंत जी जी पेरणी झाली आहे समर्थांची, त्या समर्थांची पेरणी अतिशय कठीण अशी गोष्ट साध्या स्वरूपात त्यांनी सांगितली आणि त्यांनी सांगितलेली आपल्याला पटावी म्हणून आपण त्यांना पुन्हा प्रार्थना केली आज, जी पहिल्या दशकात केली होती. जय जय रघुवीर समर्थ. आणि अशा पद्धतीने शुद्ध ज्ञानानंतर जीवनाच्या 4 अवस्था, जीवनातले 2 प्रकार, ज्ञान आणि अज्ञान, ह्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण आता जर सिद्ध झालो म्हणजे आपण आता मध्यावरती आलो. आणि मध्याच्याच पुढे खरं म्हणजे कठीण काम आहे. कारण जाणीव झाली, जाणीवेनंतर वळणं महत्त्वाचं आहे, वळल्यानंतर तिथे स्थिर राहणं महत्त्वाचं आहे, स्थिर राहिल्यानंतर मग जसं वरच्या मजल्यावर आपण खाली बघतो तसं जीवनाकडे बघताना साक्षीभावाने बघता जर आलं तर बाकी त्या सिद्धत्वाकडे आपली जाण्याची इच्छा पूर्ण होईल असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कृपा आहे, करणं आपल्याला आहे. या दोन्ही गोष्टी नरदेहामध्ये आपल्याला समजल्या पाहिजे. आणि जाणीवच नसेल तर या सगळ्या गोष्टी शून्य ठरतात. तो तसाच मरून जातो, पण तो मरतो म्हणजे संपत नाही, तो पुन्हा जन्म घेतो, पुन्हा भोगतो आणि शेवटी हे सगळं केल्याशिवाय त्याला मुक्ती नाही. आपला कदाचित हा शेवटचा जन्म आपण धरू की या ठिकाणी ही संधी तरी मिळाली आहे कमीत कमी की नरदेह आहे, सद्गुरू आहेत आणि शेवटची संधी धरून आपल्याला काय करायचं आहे ते या ठिकाणी ठरवल्यानंतर साधन त्याप्रमाणे करून सिद्धत्वाकडे जाणे आणि आत्मज्ञानाकडे वळणे हे आपलं परमकर्तव्य आहे. यातच आपलं परमकल्याण आहे. आता दशक 5वा, समास 7वा, बद्ध लक्षण. आता बद्ध लक्षणातलं कोणतं लक्षण आहे? आता हे 4ही अवस्था जेव्हा सांगितल्या तर बद्ध लक्षणावर समर्थ काय म्हणतात ते वाचू. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोली जे ती श्रीराम. सृष्टी जी चराचरांनी भरलेली आहे, इतके जीव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, परी ते अवघे चत्वार, बोली जेती, ते 4च आहेत. 4 प्रकारचे आहेत. सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, किती वेगवेगळ्या पद्धतीने. आपण हा तरी विचार करतो का की आपण आपल्याला स्वतःचा विचार, नरदेहाचा, नरांचा आणि आपल्या मनुष्य जन्माचाच फक्त विचार करतो. आता जेव्हापासून असे ग्रंथ हातात येतात ना तेव्हा परमेश्वराचे अवतारसुद्धा आपण वाचतो आणि त्या अवतारामध्ये समजतं की जीवाचा जन्म नाही, सृष्टीचा जन्म नाही, तरीसुद्धा भगवंतांनी अवतार घेऊन आपल्याला वाचवलं आहे. कितीतरी वेळा असे प्रसंग आहे की ज्यावेळी आपला जन्म नसतो, आपल्याला आपले पूर्वजसुद्धा नाहीत, ज्यावेळी नुसती पृथ्वी जलमय होती त्यावेळी विष्णूंनी अवतार घेऊन आणि त्या पृथ्वीला वाचवलं आहे. मग हे जेव्हा कळतं
म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवनाचा विचार करता येतो. मग आधी सध्या जे नराबद्दल, स्वतःबद्दल, आपल्या घराबद्दल, आपल्या नावाबद्दल जो विचार असतो तो विचार दुय्यम ठरतो आणि पूर्ण सृष्टीच्या रचनेबद्दल सृष्टीचा साक्षात्कार होतो की सृष्टी म्हणजे काय, सृष्टीचं पालनपोषण कसं होत आहे, सृष्टी निर्माण कोणी केली, सृष्टीचं शेवटी काय होणार आहे, अशा अनेक ब्रह्मांड आहेत. हे सगळं जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला जन्म झाला आहे कशासाठी. हे सगळं समजून आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. हा जो खेळ चालला आहे नुसते ऋतुचक्र म्हणजे ऋतू नाही, ऋतू म्हणजेच फक्त चक्र नाही, आपल्या जीवनाचंही चक्र आहे. हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा कुठे मध्यबिंदू येतो म्हणतात जीवनाचा. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार, परिते अवघे चत्वार बोली जेते श्रीराम, ऐकतयांचे लक्षण. आता ह्याचं लक्षण सांगतो म्हणतात. आपली स्वतःची मती तयार करण्यासाठी कुठेतरी काहीतरी वाचलेलं, आपल्या स्वतःचा अनुभव घेतल्यानंतर समर्थांचे शब्द असे गोड कानी पडतील आणि ते आम्हाला पटावे यासाठी आपण प्रार्थना केलीच आहे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, तू जसं बोधवशील तसं. हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. आता ह्या सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपली मती शरण जाते, जशी भीष्मांची कृष्णाला गेली, कृष्णही त्याचीच वाट बघतोय आणि भीष्मही त्याचीच वाट बघताय की मी कधी कृष्णाला शरण जाईल, आणि कृष्णसुद्धा त्याचीच वाट बघतोय. असं जेव्हा घडतं तेव्हा त्या गोष्टी आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये कोरल्या जातात. ऐकतयाचे लक्षण चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण, चौथा सिद्ध. जय जय रघुवीर समर्थ. आता सुरुवात करत असताना बद्ध कोण, आपण जन्मावरून जर ठरवलं की इतके वर्ष जगला, 90 वर्ष, 102 वर्ष, तर तो सिद्ध म्हणता येत नाही किंवा त्याच्या जीवनाचं कल्याण झालं असं म्हणता येत नाही. आणि तेच 5 वर्षाचं प्रल्हाद की ज्याला त्याच्याही पेक्षा हे शुकमुनी की जे जन्माच्या आधीच सिद्ध आहेत, परीक्षित राजा ज्याला वाचवलं आहे स्वतः गर्भामध्ये. हे गर्भाच्या गोष्टी कशासाठी ऐकतो आपण की आपला हा जो जन्म आहे तो फक्त दिसतो एवढा नाही, हे पूर्वापार चालत आलेलं बीज आहे. असं जेव्हा कळत असेल तर हे 4 प्रकारचे साधक वगैरे असतात, हे जीवनाचं कल्याण त्यामध्ये आहे. आपोआप कसं मागे सुटतंय सगळं, आपोआप कसं विस्मरणात जातंय सगळं, आणि जायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी नको विस्मरणात जायला ते समर्थ आठवण करून देतात. ज्या विसरायला पाहिजे, आता लोकांना असं वाईट वाटतं की ह्या गोष्टी मी विसरली, मला खूप त्रास होतो आहे या गोष्टीचा, मला या गोष्टी आठवत नाही. नाहीच आठवायला पाहिजे हे समर्थ आठवण करून देतात. आणि कशाची आठवण ठेवायची आहे हेही समर्थ सांगतात. म्हणजे पुन्हा विवेक आणि वैराग्य. कशाची आठवणीने तुला खरा आनंद मिळणार आहे आणि कशाच्या विसरण्याने तुला खरा आनंद मिळणार आहे, या दोन्ही गोष्टी सद्गुरू आपली काळजी घेतात. मग ते म्हणतात चत्वार ते कोण कोण, हे कुठे माहिती होतं आपल्याला. वर्तुळामध्ये जगायचं आहे, जीवन वर्तुळाकार आहे आपण म्हणतो, पृथ्वी गोलाकार आहे म्हणतो, गोलामध्ये फिरतात सगळेजण. पण अर्ध्याच गोलावर जर आपण विचार केला, अर्ध अपूर्णच आपण जर आपलं जीवन अर्ध्यावरच जर ठेवलं, 90 कितीही वर्ष जगलो आणि जीवन जर अर्ध्यावरच ठेवलं तर जन्म घेणं भाग आहे. या पृथ्वी तलावरचं काहीही संपत नाही म्हणतात. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड. कोणत्याही प्रकारची जी आलेली आहे जगामध्ये ती कधीही संपत नाही. आपले शब्दसुद्धा जे बोलतो आहे ते ब्रह्मरूपाने वर जातात आहे, तेच पुन्हा खाली येतात आहे. काहीच गोष्टी संपत नाहीत. आणि जे संपणार आहे ते प्रलयाच्या वेळी सगळं संपणार आहे. तिथे फक्त आपली चांगली बीज आपल्या त्या नौकेमध्ये बसणार आहे. आपण सद्गुरूंच्या सोबत, भगवंतासोबत जाणार आहे. बाकी सगळं संपणार आहे तेव्हा प्रलयाच्या वेळी. इथलं काहीही संपत नाही. ही किती मोठी गोष्ट आपल्याला कळली आहे. म्हणजे आपण जे पेरू ते उगवणार आहे. मग काय पेरायचं हे समजण्यासाठी हे ज्ञान आहे. ऐकतयाचे लक्षण चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण, चौथा सिद्ध श्रीराम. आता याच्यामध्ये खरंच आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो. आपल्याला वाटतं आपण भक्त आहे, आपल्याला वाटतं आपण धार्मिक आहे, आपल्याला वाटतं आपण पूजा करतो. प्रत्यक्षात त्याचा आत्मकल्याणाशी काय संबंध आहे, त्या सगळ्या करण्याचा आत्मकल्याणाशी काय संबंध आहे, ह्याचा जोपर्यंत व्यक्ती विचार करत नाही तोपर्यंत ह्या 4 अवस्थेपर्यंत पोहोचूच शकत नाही. ही जी चौथी अवस्था आहे सिद्धाची किंवा आत्मज्ञानाची, ती जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत जीवन अपूर्णच आहे. कितीही तुम्ही याच्यातलं ज्ञान मिळवा, अगदी पोथ्या भागवत पुराणं सांगा आणि वाचा, पण आत्मज्ञान जर नसेल, म्हणजे चौथी पायरी जर नसेल,
तर त्या सगळ्या ज्ञाना आणि चौथी पायरी असेल तर इकडचं कोणतंही ज्ञान नसेल तरी चालतं आहे, पायरी चौथी पाहिजे. शेवटच्या याच्यापर्यंत जायचं आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत समर्थांचे बोल समजणं शक्यच नाही. आणि हे समजावं ह्यासाठी आपण पुन्हा पुन्हा समर्थांना प्रार्थना करतो आणि त्यांना आठवतो. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्याईसा, नमस्कार माझा तया रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. असं शुकासारखं आपल्याला जे वैराग्य असलेले सद्गुरू सापडले, वसिष्ठासारखं ज्ञान, असे वसिष्ठ ज्यांनी रामाला ज्ञान दिलं आहे, असा हा जो श्लोक आमच्या समर्थांचा आहे, जे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत, हनुमंताचे, ज्यांनी प्रत्यक्ष रामरायांचं दर्शन घेतलं आहे, जे आत्मनिष्ठ सद्गुरू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असताना ते जे सांगतायत ते खरं ज्ञान आहे हे मला जाणवणं, ही जाणीव म्हणजे माझी मध्यावस्था आहे. मध्यावस्था अजून किती मोठा टप्पा पार करायचा, पण तो अगदी सहजतेने पार करता येतो. कारण एकदा का ती आवड निर्माण झाली की समोर सद्गुरू आणि मागे शिष्य आपोआप जातो. त्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे. हे एक वेगळंच तत्वज्ञान आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काहीही करायची गरज राहत नाही. उलट जे करतोय ते विसरायचं आहे. आणि जे समर्थ सांगतील आपल्या आत्म्याला जे आवडेल ते करायचं आहे. अशा प्रकारची ही अवस्था मध्यापासून पुढेचा असलेला प्रवास. हा जो आहे तो मध्यापासून पुढे जाणारा हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाचे आपण आता पथिक आहोत. पण बद्ध लक्षण सांगत असताना ते या चौघा विरहित काही, या चौघांच्या व्यतिरिक्त बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, या 4 अवस्थांच्या व्यतिरिक्त जे सचराचरी पाचवा नाही, या चराचरामध्ये पाचवा नाही. जे सगळं कसं खोदून खोदून काढतायत बघा. वेदांत ज्याला म्हणतो, हे वेद ज्याला समजत नाही त्याचा अंत म्हणजे वेदांचं सार काढून आपल्या समोर आणतात आहे. ते म्हणतात आहे जीवनात जर आला आहे, जन्म जर झाला आहे, तर या 4 अवस्थांपेक्षा आणि 2 प्रकार, ज्ञान आणि अज्ञान, हे 2 प्रकार माणसाचे, ज्ञानी आणि अज्ञानी, आणि 4 अवस्था, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, याच्या व्यतिरिक्त पाचवा ह्या जगात नाही, या चराचरामध्ये नाही. आता असो हे सर्वही विशद करू श्रीराम. आता जे काही आहे ते विशद करू. आता ज्ञान दिलं आहे, स्वगुण परीक्षा झाली आहे, सद्गुरूंची कृपा घेण्यासाठी आपण विविध प्रकारच्या प्रार्थना केल्या आहेत. जीव तळमळतोय, जीव प्रत्यक्ष तळमळतोय आता की खरंच आता या सगळ्या गोष्टी मला आता कमी महत्त्वाच्या वाटतात. आता मला फक्त तुम्ही बोलाल तेच मला रसग्रहण करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त हृदयामध्ये दुसरी कोणती आस नाही. आणि त्यांनी जे ओढून काढलं आहे, जसं सार नवनीताचं जसं काढलं आहे, एवढं मोठं ताक घुसवून नवनीताचा गोळा आपल्यासमोर ठेवला आहे आणि ते सांगतात ह्याच्या व्यतिरिक्त काहीही जीवनामध्ये नाही. मग किती महत्त्वाचं हे ज्ञान आहे. बद्ध म्हणजे तो कोण? बद्ध म्हणजे कोण? आपण. बद्ध म्हणजे तो कोण? कैसे मुमुक्षुचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं, कैसी जाणावी श्रीराम. आता हे गुरुशिष्य संवाद आहे. दासबोध म्हणजे गुरुशिष्यांचा संवाद आहे. सद्गुरूंना जे सांगायचं आहे ते शिष्याला माहिती आहे. काय विचारायला पाहिजे, कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारायला पाहिजे. आजकाल बघा, कोणी काहीतरी ज्ञान द्यायचा प्रयत्न करतं आणि ज्ञान द्यायचा प्रयत्न करून एखादी गोष्ट सांगतं, त्यावरती इतके फाटे लोक फोडतात, म्हणजे स्वतःची बुद्धी त्या ठिकाणी जास्त लावण्याचा प्रयत्न करतात. ही शरणागती नाही, शरणागती नाही. कधी वाचलं, कुठे वाचलं हे समजतसुद्धा नाही शिष्याचं, इतका तो शरण आहे. आपण जो प्रश्न विचारतोय तो प्रश्न सद्गुरूंना अपेक्षित असलेला प्रश्न असला पाहिजे. म्हणून हे गुरुशिष्याचं जे ज्ञान आहे, ही जी परंपरा आहे, त्या परंपरेला फार महत्त्व आहे. शिष्यासाठी गुरु तळमळतात, गुरुसाठी शिष्य तळमळतो. ही जी तळमळ आहे ती तळमळ फक्त सत्शिष्य आणि सद्गुरू या ठिकाणीच शक्य आहे. अन्यथा सद्गुरू कितीही मोठा असला आणि शिष्याची तेवढी पात्रता नसली तर सद्गुरूंना आनंद होत नाही, अजिबात आनंद होत नाही. प्रश्न मी सांगतोय काय, तू विचारतोय काय? मी सांगायचा काय प्रयत्न करतोय, तो काय प्रश्न विचारतोय? पूर्ण म्हणजे गोंधळ मनाचा जस होत असेल तर ते सद्गुरूंना मान्य नाही. पण हे जे सत्शिष्य आहेत, कल्याण स्वामी, ते प्रश्नच असा विचारतायत की बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं, कैसी जाणावी. श्रोती व्हावे सावध साहजिकच आहे. सावध आताच नाही, या क्षणी सावध व्हायला पाहिजे.
आणि सावधानता, विवेक आणि वैराग्य आणि हे शब्द समर्थांचे म्हणजे अगदी अगदी मेरुमणी म्हणावे लागते. सतत सावध राहा म्हणतात. सतत सावध असलं पाहिजे. कोणत्या क्षणी शिष्याचं पतन होईल सांगता येत नाही. कोणत्या क्षणी भगवंत परीक्षा घेतील सांगता येत नाही. म्हणजे कितीही पुढे गेला आणि कोणत्या क्षणी तो बुद्धीच्या आवाक्यात येईल आणि मागे येईल सांगता येत नाही. त्यामुळे सतत सावध, श्रोत्यांनी सावध व्हा. आणि श्रोत्यांनी सावध होण्यामध्ये दोन अर्थ आहे की श्रोत्यांनी सावध होणे म्हणजे सध्या जे काही त्यांना ज्ञान द्यायचं आहे, जे काही त्यांना सांगायचं आहे ते कान अगदी आतुर होऊन, जसं पूर्वी सांगितलं या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं असं नाही. जे ऐकतो आहे त्याचं पूर्ण मनन चिंतन श्रवण करून हृदयामध्ये अगदी उतरलं पाहिजे. सावधतेने ऐका म्हणतात आहे. सावधतेने श्रोती व्हावे सावध, प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्षु साधक आणि सिद्ध, पुढे निरोपिले श्रीराम. आधी मी बद्ध म्हणजे कोण ते सांगतो आणि त्यानंतर मुमुक्षु साधक आणि सिद्ध जे कोण आहेत ते कसे आहेत, त्यांचे लक्षण काय आहे ते पुढे सांगतो. आता बद्ध तो जाणीजे ऐसा. या ठिकाणी जसा मूर्ख लक्षण समास, पडत मूर्ख आणि बद्ध ह्यामध्ये जर आता आपल्याला वाटलं तर आपण आपल्यालाच बघावं. आपण समर्थांना मागे सांगितलं होतं की मला हे आवडलं नाही, ह्या गोष्टी मी वाचणार नाही कारण मी तसं नाही याची मला आता खात्री वाटते. तसं आपले स्वतःचे अवगुण, आपलं स्वतःचं जीवन जो ऐकेल, वाचेल, पाहिल, आत्मावलोकन करेल ना, तो बद्ध आहे आपल्याला समजेल. आपलंच लक्षण समर्थ सांगताय तसं समजायला हरकत नाही. पडत मूर्खांचं आपल्याला आवडलं नाही एवढं, पण बद्धांच्या बाबतीत जर विचार केला तर बद्ध आपण आहोत. आता आशा नाम मनुष्यानाम काशीदाश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत. आत्तापर्यंत आपण धावत असतो होतो, मग जो धावतो तो बांधलेला आहे म्हणतात आणि जो स्थिर झाला तो मुक्त आहे. हा अगदी विरोधाभास आहे परमार्थामध्ये आणि संसारामध्ये जे करतो त्याच्या अगदी उलट करायचं आहे. त्यामुळे आपण आपलं जरी लक्षण आठवलं की आपल्याला कशात आनंद आहे, आपण कशामध्ये आनंद घेतला आणि किती काय चुका झाल्या आपल्या, त्या खऱ्या नव्हत्या हे आपल्याला आठवलं तरी आपण बद्ध आहे हे समजेल. आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा. आधीच अंधार आणि त्यामध्ये अंध, आधीच अंधार आणि त्यात अंध असा असतो म्हणे बद्ध. जन्माला आल्यानंतर कसा विसरतो माणूस हेच समजत नाही. ही त्याची लीला आहे. ही ब्रह्मदेवाला सुद्धा टळली नाही. ब्रह्मदेव जे विष्णूंच्या नाभीतून उत्पन्न झाले आणि त्यानंतर त्यांनी त आणि प शब्द ऐकून तपश्चर्या केली. आधी मुळातच विष्णूंचे पुत्र, त्यानंतर त आणि प शब्द ऐकू आले त्यांना नाभीतून. मग त्यांना कळलं अरे करायचं काय, चार तोंड असून सुद्धा समजे ना, करायचं काय, तर दोन शब्द ऐकू आले त आणि प. ही आपली सुरुवात आहे चतुश्लोकी भागवतामध्ये, आपण त्याचं निरूपण केलं आहे. ते ऐकल्यानंतर त्यांनी तपश्चर्या केली. मग तपश्चर्या केल्यानंतर तर त्याचा डाग नव्हता राहायला पाहिजे त्यांना कोणत्याही प्रकारचा डाग अपेक्षित नाही, चंद्रावर डाग अपेक्षित नाही. मग हे असं का घडतं? आता घडण्याचं कारण सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे की दुःख आल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. उन्हाची सावली असल्याशिवाय उन्हाची किंमत कळत नाही. ऊन असल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही. एखादी गोष्ट काही वाईट झाल्याशिवाय चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. सतत एखादी गोष्ट जर आपल्याजवळ असेल तर ते आपण गृहीत धरतो. ही नैसर्गिक प्रक्रिया जी ब्रह्मदेवापासून आहे आणि आपली उत्पत्ती ब्रह्मदेवापासूनच आहे. म्हणजे ब्रह्मदेवांनी जी मनुष्य शतरूपापासून आपली उत्पत्ती झाली मानवाची, त्यांनी सुद्धा तपच केला आहे. पण तरीही वृत्ती हीच आहे की इथल्या गोष्टींमध्ये थोडा कंटाळा येतो लवकर. जसा मुलांना खेळण्यात येतो तसा आपल्याला कंटाळा येतो. मग हा अंधारीचा अंध असं म्हटलं आहे की त्यांना म्हटलं मग देवानी की तुला एक क्षण असा येईल की ज्यावेळी तुला हे जे मी दिलंय ज्ञान, तुझं माझ्या मनाच्या संकल्पातून निर्माण झाला, हे सगळं आहे ना, हे सगळं तू विसरून जाशील. का म्हटलं असेल असं? म्हणजे एक गोष्ट जी भगवंत स्वतःजवळ ठेवतात नाही, त्यांचा स्वभावच आहे. जसा आपला नैसर्गिक स्वभाव बद्धतेचा आहे, अज्ञानाचा आहे, तसा भगवंत स्वतःजवळ शांती ठेवतात, बाकी सगळ्या गोष्टी देऊन टाकतात. असं घडलं आहे.
त्यांना म्हणाले तुला सगळं विसरल्यासारखं होईल. ही सुरुवात आहे. नंतर मग आपले पोथ्या पुराणं, मग हनुमंताची शक्ती हरवणे, मग सीतेला असं होणे, मग द्रौपदीला असं होणे. आणि आपल्यासारख्या बद्धांचा तर प्रश्नच नाही. आपल्यासारखे सामान्यतः काय विसरतील काही प्रश्नच नाही, मागचं काहीच आठवत नाही. मग हे जे घडतं त्यांना सांगितलं विसरतो. आणि त्यावेळी ते अगदी अज्ञानात जगले काही दिवस. मग नारद आले आणि मग जेव्हा त्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांना त्याची जाणीव, मग त्यांनी प्रश्न विचारला असं का केलं. अरे बाबा, तू सतत ज्ञानात असता तर ज्ञानातही मजा नाही. जसे ते 7 ऋषी होते ना, सुरुवातीला 7 ऋषी नुसते वैराग्य संपन्न ज्ञान संपन्न करायचे आणि मरून गेले. ह्याचाही जीवनाला अर्थ नाही म्हणतात. जसं स्वर्गामध्ये नुसतं सुख आहे त्या सुखाचा सुद्धा कंटाळा येतो. असं कंटाळवाणं आयुष्य आपल्याला नको आहे. सुख दुःख हे आनंदासाठी असतात आणि ते जेव्हा येतात तेव्हाच तर खरा माणूस जागृत होतो. म्हणजे बद्धत्व केव्हा ना जातं, जेव्हा ह्या प्रकारचा प्रसंग जीवनात येतो. जो प्रसंग ब्रह्मांच्याही जीवनात आला. म्हणजे आपण किती जुन्या गोष्टी काढल्या तरीसुद्धा आपल्याला शोध किती वेगवेगळ्या पद्धतीचे लागतात की हे सगळं जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. हे जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा आपली बद्धता संपते. तेव्हा कुठे आपण या साध्या गोष्टींकडे साध्या दृष्टीने न बघता जरा वेगळ्या दृष्टीने बघतो. म्हणजे कोणत्याही संकटाला कोणत्याही अडचणीला आपल्या लेवलवर न संपवता काहीतरी वेगळ्या उच्च पातळीवर नेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपण मध्य जीवनात येतो. तोपर्यंत ते जीवन अगलं काही लोक म्हणतात ना जगतायत तसे जगत निरर्थक आयुष्य आपण जगत असतो. तो ब्रह्मापासून मिळालेला शाप नाही म्हणत त्याला. आता शाप तरी कसा म्हणायचा. शापाने जर एखादी गोष्ट जीवनात चांगली घडत असेल, आमच्या इंग्लिशमध्ये एक म्हण होती, जर एखादी वाईट गोष्ट घडली आणि त्यामुळे जर तुम्ही सद्ग्रंथांच्या जवळ गेले, जर तुम्ही त्या सद्गुरूंच्या जवळ गेले आणि त्या गोष्टीने जर तुम्ही देवापर्यंत पोहोचण्याची इच्छा केली तर तो शापसुद्धा शाप नाही, तर तो अतिशय वरदान ठरत आहे आपल्यासाठी. जसं ब्रह्मांच्या बाबतीत घडलं आहे. ब्रह्मदेव विष्णूंचा मानसपुत्र, त्यालासुद्धा काही काळ अज्ञान, तसं त्याचेच गुण घेऊन आपण अज्ञानात जगतो. हे कारण आहे खरं. आपण अज्ञानात असणं ही देवाचीच लीला आहे. मग वाईट कशी असेल ती. मला माझी आई आवडणं, मला माझा संसार आवडणं हा बद्धतेचं लक्षण नसून ते अज्ञान आहे. समजतच नाही. समजत नाही तर माणूस दूरदृष्टी टाकेल कशी, असा मुद्दा आहे. मग आता त्यांनी म्हणलं आता बद्ध तो जाणी जायसा, अंधारीचा अंध जायसा. अंधारामध्ये अंध आहे, आधीच अंधार आहे आणि त्यात स्वतःची बुद्धीसुद्धा आपण वापरत नाही. आणि चक्षुविण रही दिशा शून्याकार. जर समजा चक्षुच नसतील, डोळेच नसतील तर सगळ्या शून्याकार दिशा दिसतात. तशा प्रकारचा हा बद्ध आहे. बद्ध म्हणजे त्याला जाणीवच नाही. ह्यावरती सुरुवातच जेव्हा केली सत्याची तेव्हा आपण म्हणतो अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथातो आत्मजिज्ञासा, अथातो जीवजिज्ञासा, अथातो सृष्टीजिज्ञासा. आणि जिज्ञासेवरती पण आपण एकदा अतिशय सुंदर विचार केला होता, आठवत असेल तर, की ज्या ठिकाणी मला वाटतं स्वगुण परीक्षेमध्ये आपण बोललो. स्वगुण परीक्षेमध्ये आपण असं म्हटलं होतं, एक मिनिट, कारण ती गोष्ट याला अतिशय लागू होते. मला माझी जिज्ञासा असणे स्वगुण परीक्षेमध्ये आपण बघितलंय. म्हणजे ते आठवायचा प्रयत्न करते की मीपणाची जाणीव मला आहे हे अज्ञपणाचं लक्षण आहे. मीपणाची जाणीव हे अज्ञपणाचं लक्षण आहे. पण मीपणाची जाणीव हे नैसर्गिक आहे. स्वगुण परीक्षेमध्ये सुरुवातीला बघितलं तर याच्यात. नंतर दुसरं म्हणजे आपल्याला हे समस्त काळाचं भान आहे. आपल्याला हे 2 गोष्टी बघितल्या होत्या. आणि तिसरी गोष्ट बघितली होती आपण की भगवंताची जिज्ञासा आहे. या 3 गोष्टी नैसर्गिक आहे. पण भगवंताची जिज्ञासा ही आता आपल्याला कळतंय मध्यबिंदू नंतर. आणि आरंभाला आपली जी आहे ती मीपणाची जाणीव आहे. आता मीपणाची जाणीव जी आहे ती स्वगुण परीक्षेमध्ये आपण बघितली. ती मीपणाची जाणीव म्हणजे देहाभिमानच कमी करायचा आहे. आता ती मीपणाची जाणीव कमी करायची आणि
त्रैलोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, धीर मी, ज्ञाता मी, नरनाथ मी, विबुध मी, स्वानंद मी, श्रेष्ठ मी, भोक्ता मीच, सुजाण मी, सृजन मी, सर्वत्र मी, सर्व मी, मी हेची कळे परंतु न कळे, कोठील मी कोण मी. अशापर्यंत जायचं आहे. अशाला म्हणतात आरंभ, मध्य आणि सुर मधला रस्ता जो साधकाचा आहे, साधनेचा आहे, आणि शेवटी सिद्धत्व मिळेल नाही मिळेल त्या मार्गावर तर जाणे, त्याला म्हणतात आत्मज्ञान. या 3 गोष्टी स्वगुण परीक्षेमध्ये समर्थांनी सांगितल्या. तो मुद्दा आठवणे आवश्यक आहे. मीपणाची जाणीव नैसर्गिक आहे, जशी ब्रह्मांच्या बाबतीत. आपण तुलना करायला काय हरकत आहे? आपण त्यांचेच मुलं आहे, आपण त्यांचेच अंश आहोत. त्यामुळे तुलना तिथे सापडते. नंतर मग काळाचं भान. मला असं समजतं की कोणत्याही क्षणी आपल्याला जायचं आहे, आम्हाला अमरत्व प्राप्त झालेलं नाही. मग दुसरी आणि तिसरी जी गोष्ट आहे ती नैसर्गिक असून काही लोकांना ती जाणवत नाही. भगवंताची जिज्ञासा ती नसते, कारण मीपणाची जाणीव अधिक असते. मग समर्थांचा वैराग्य आणि विवेक जर जीवनामध्ये आला नाही, जर सावधानता नसेल, तर ती जाणीवच होत नाही. म्हणून ते बद्ध लक्षण आहे. जाणीव यावर बोलतो आपण. अर्थातो ही जाणीव सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि एकदा जाणीव झाली की त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे, पुढची पायरी आहे ती तशी जाणीव स्थिर ठेवण्यासाठी साधना. आणि ती साधना, जाणीव, परमेश्वराची कृपा, तेव्हा कुठे ह्या सगळ्या गोष्टी मागे सारता येतील. अन्यथा पाटी कोरी करून त्याच्यावर नवीन लिखाण सोपं नाही. ज्याला म्हणतात दुःख निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती. दुःख निवृत्ती शक्य आहे एक वेळ, की माझा हा संसार खरा नाही, पण आनंदाची प्राप्ती कठीण आहे. म्हणून आनंदाची प्राप्ती जी करायची असेल ती मध्यापासून सुरू होते. हा जो मध्यबिंदू आहे, ज्या ठिकाणी जाणीव झाली आहे की विवेक आणि वैराग्य काय आहे, प्राधान्य भगवंताला आहे, तेव्हा त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, ती जाणीवेची प्रक्रिया, ती नेणिवेची प्रक्रिया आणि ती साधनेची प्रक्रिया, ती गुरुकृपेची प्रक्रिया, मग कुठे आपल्याला ती जी भगवंताची जाणीव, तिसरी नैसर्गिक प्रक्रिया स्वगुण परीक्षेमध्ये जी सांगितली ती तिथपर्यंत पोचवायचं आहे. म्हणजे त्रिगुणाबद्दल बोलायचं म्हणजे जीवन वर्तुळाकार आहे. आपण जर अर्धवर्तुळातच खेळत राहिलो तर पूर्ण वर्तुळ आपल्याला भासणारच नाही. आपण असंच जन्माला आलो आणि असंच मरून जाऊ, असं आपल्याला करायचं नाही आहे. मग भक्त ज्ञाने आता बद्ध तो जाणी जैसा, अंधारीच अंध जैसा, चक्षुवीण दाही दिशा, शून्याकार श्रीराम. चक्षुवीण आपण बघतो, कुणाला याची जाणीव जेव्हा नसते तेव्हा असं ते लोक किती हसत असतील, संत सज्जन. किती वेळा सांगतो, हे लोक त्याच्यात आनंद घेतात. मी बोलतो काय, ह्याचं उत्तर काय असतं, हा प्रश्न काय विचारतो, या सगळ्या गोष्टींनी सद्गुरूंना सुद्धा ताप होतो मनाचा. पण ज्याची वेळ आली तो त्या गोष्टी ऐकतो आणि हा शून्याकार आहे, बद्धता आहे, ती बद्धता संपवण्याचा प्रयत्न करतो, जो मध्यभागी पोचतो जीवनाच्या. भक्त ज्ञाते तापसी, योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. आता बद्ध म्हणजे काय? भक्त दिसत नाहीत डोळ्यांनी. सांगितलं ना, रामायण सुरू आहे, ते रामानंद सागर दिवस रात्र कष्ट करून ते स्वतः संत आहेत. ज्या अर्थी त्यांनी एवढं मोठं ज्ञान करून आणि इतरांपर्यंत तो संदेश देण्याचं कार्य केलं, रामायण पोचवायचं, ज्यावेळी अगदी विपरीत परिस्थिती होती भारताची, त्या काळी त्यांनी जे केलं आहे, त्यांनी संतासारखं आयुष्य जगलं आहे. आणि ते शेवटी स्वतः बिचारे यायचे 2 मिनटं बोलायला, पण ऐकायची इच्छा नाही, कान तिकडे वळतच नाही. इतकं गोड रामायण आपण म्हणतो, पण त्यावेळी आपली लक्ष जातं का? मग ते भक्त ज्ञाते तपस्वी दिसतच नाहीत. भक्त दिसत नाहीत, ज्ञानी दिसत नाहीत, तपस्वी दिसत नाहीत डोळ्यांनी, कारण अंधारीचा अंध जैसा. अंधारीचा आपलं झालंय ना असं. म्हणून बद्ध लक्षणामध्ये आपण अगदी येतोच. प्रत्येक जीव जे जन्मल्यापासून सिद्ध असतात ते सोडले तर त्या व्यतिरिक्त सगळ्यांनी हेच केलं आहे. अजूनही खूप लोकांना पटत नाही, ते अजूनही बद्ध असतात, की ज्यांना प्राधान्य कशाला द्यायचं हे जर कळत नसेल तर ते बद्धमध्येच येतात. आपल्याला हे जाणवत आहे की आपण असं केलं, भक्त दिसले नाहीत डोळ्यांनी, ज्ञाते दिसले नाहीत डोळ्यांनी, आणि आता त्यांच्यासाठी पाणी येतं, म्हणजे हा पुढचा प्रवास सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर समोर जे असतात, समोर कृष्ण असताना जर त्यांना देव वाटत नसेल, समोर राम असताना जर धोब्याला तो सर्वसाधारण नर वाटला, सीता ही सर्वसाधारण स्त्री जर त्याला वाटली, ह्याला काय म्हणायचं? बद्ध नाही तर काय? प्रत्यक्ष राम असून आपल्याला तरी कल्पना करतोय रामाची, त्यांच्या तर समोर रामचंद्र आहेत.
मग तरीसुद्धा तो बद्ध आहे. कारण समोरचा भक्त दिसत नाही, समोरचा ज्ञाता दिसत नाही, समोरचा तापसी दिसत नाही, समोरचा योगी दिसत नाही. आता जुन्या जुन्या गोष्टी आठवतात. आमच्या शेजारी एक योगी होते, जे पाण्यामध्ये बसायचे. ते हठयोगी होते. आता असं वाटतं ते जर गेले नसतील तर एकदा का भेटून यावं का त्यांना. जे आपल्या सतत सोबत होते, दृष्टी गेलीच नाही. याचं कारण अंधारासी अंध जैसा. दृष्टी असून अंध. दृष्टी होती, त्यांचं कार्य सुरू होतं, पण आपल्याला जर दिसत नसेल तो अंध नाही का. तो बद्ध, त्याला बद्ध म्हणतात समर्थ. आणि आपण आहे, आपण तसे होतो. खरं तर याचे खूप प्रसंग आपल्याला स्वतःला वैयक्तिक आठवत असतील. 2 ओव्या वाचते आणि थांबते. भक्त ज्ञाते तापसी, योगी वीतरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम. न दिसे नेणे कर्मा कर्म, न दिसे नेणे धर्मा धर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम. तयास न दिसे सच्छास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र, तोही न दिसे श्रीराम. न कळे सारा सार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार आला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येकी कुणेसी बाणावे, जन्ममृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमानी कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज, साधके पावे सावकाश, विवरता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देह तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, तुझेच ब्रह्ममये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानो निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवमाखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं.
भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानातक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम। आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर। जय जय रघुवीर सम।